नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल. तुमचे नवरात्रीचे दिवस फार छान जात असतील अशी मी आशा करते. पण यावर्षी आमचे काही नवरात्रीचे दिवस चांगले गेले नाहीत. नवरात्रीच्या सुरुवातीलाच मी आजारी पडले. अचानकच माझी तब्येत बिघडली आणि माझ्यामुळे काही दिवसात शिवसुद्धा आजारी पडला. दोघेही आजारी असल्यामुळे घरचं वातावरण सुद्धा पूर्ण बिघडलं होतं. त्यामुळे यावर्षी आम्हाला नवरात्रीचं काही सुख काही घ्यायला मिळालं नाही. तर अचानक मला काय झालं हा सर्वांकडूनच विचारला जाणारा आपुलकीचा प्रश्न. खूप साऱ्या ताईंच्या कमेंट्स येत आहेत की तुला अचानक काय झालं, तू का आजारी पडली, शिवला काय झालंय. तर खरं सांगायचं म्हणजे ना, त्या कमेंट्स वाचून ना खरंच मनाला खूप जास्त भारी वाटतं की बाबा इंस्टाग्रामच्या माध्यमातून, माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून ज्या लोकांना मी प्रत्यक्ष कधी भेटलेली नाहीये, फक्त आणि फक्त व्हिडिओच्या माध्यमातून आमचं नातं आहे, त्या फॅमिलीकडून माझी इतकी प्रेमाने विचारपूस केली जाते. तर अशा माझ्या इन्स्टा फॅमिलीकडून मला इतकं भरभरून प्रेम मिळते, ह्यापेक्षा मोठी गोष्ट खरंच माझ्यासाठी कुठलीच नाही. म्हणजे इकडे माझी काळजी करण्यासाठी माझी फॅमिली मेंबर तर सर्वजण आहेतच, पण आनंदाची गोष्ट म्हणजे माझी इन्स्टा फॅमिली सुद्धा आहे, जी माझ्यावरती इतकं जीव लावते, मला इतकं जीवापाड प्रेम करते. मी आजारी पडल्यापासून सगळेजण माझी प्रेमाने विचारपूस करत आहेत आणि सगळ्यांच्या कमेंट्स वाचते. खरंच कमेंट्स वाचून मनाला खूप एक वेगळ्या प्रकारचं समाधान मिळतं. जरी कधी कोणी मला विचारलं की तुला इंस्टाग्रामनं काय दिलं किंवा तू असे व्हिडिओ वगैरे बनवतेस, तुला यातून काय मिळतं, तर त्यावेळी मी ना एक गोष्ट नक्की सांगू शकेन की इंस्टाग्रामची फॅमिली मिळाली आहे, जी माझ्यासोबत माझ्या सुख दुःखात नेहमी माझ्या पाठीशी असते. तर आजचा हा ब्लॉग खास माझ्या त्या फॅमिलीसाठी आहे आणि त्यांना मी सांगू इच्छिते की हो, आता माझी तब्येत थोडी ठीक आहे. आम्ही दोघेही, मी आणि शिव दोघेही आता बरे आहोत. तिकडे सासरी पण आजारपणात माझी काळजी सगळेजण घेत होते, पण कसं झालं होतं, मी आणि शिव दोघेही आजारी पडल्यामुळे घरचं पूर्ण वातावरण बिघडलं आणि तिकडे कसं सगळेजणच आपापल्या कामात बिझी असतात, प्रत्येकाचंच आपापलं काम आहे. त्यामुळे कसं आमच्या दोघांच्या आजारी पडण्यामुळे सगळ्यांचंच रेग्युलर रुटीन थोडं चेंज झाल्यासारखं झालं होतं आणि आई पण म्हणाले की जा 4 दिवस जाऊन राहून ये जा, म्हणजे तुलाही बरं वाटेल, जरा वातावरण चेंज होईल आणि दोघांचीही तब्येत जरा बदलेल. त्यामुळे म्हटलं चला 4 दिवस मम्मीकडे जाऊन येऊया, तिकडे बाकीचे लोक थोडे थोडे रिलॅक्स राहतील आमच्या इकडे येण्यामुळे. सो आम्ही दोघे आता मम्मीकडे आहोत आणि आम्हाला दोघांनाही जरा आता बरं वाटायला लागलंय. तर गेला रविवारचा दिवस होता आणि रविवार म्हणजे आमचा पार्लरमध्ये कामाचा दिवस असतो. तर दिवसभर पार्लरचं काम झालेलं. फक्त एकच गोष्ट दिवसभर माझी अशी झाली होती की माझं डोकं ना जरा दुखत होतं, म्हणजे डोकं असं जड झाल्यासारखं झालं होतं, बाकी मला काही त्रास नव्हता. शिवमुळे ना रात्री 2-4 दिवस आधी माझं जागरण झालेलं. म्हणजे काय करायचा, तो झोपायचा आणि रात्री 12-1 झालं की जो उठायचा तो लवकर झोपतच नव्हता. मांडीवर घेतले की झोपायचा, खाली ठेवले की उठायचा, असं त्याचं चालू झालं होतं. त्यामुळे कसं त्याला रात्रभर ना मांडीवर घेऊन बसायला लागायचं, त्यामुळे माझी झोपच होत नव्हती. ते 3 ते 4 दिवस जरा माझं जागरण झालं होतं. त्यामुळे मला असं वाटायला लागलं की म्हणजे डोकं दुखण्यामागचं कारण असं असेल की बाबा पित्तामुळे होत असेल. म्हणजे पित्त, आम्लपित्त हा प्रकार ना आम्हाला अनुवंशिक आहे, आजीपासून आलेला आहे. त्यामुळे पित्ताचा मला आधीपासूनच त्रास आहे आणि जशी डिलिव्हरी झाली तशी एक गोष्ट चांगली झाली की माझा तो त्रास थोडा कमी झालेला आहे. म्हणजे आधीसारखं मला जळजळ मळमळ होत नाही. पण डोकं कधी कधी जागरण वगैरे झालं तर असं डोकं वगैरे कधी कधी दुखतं माझं. त्यामुळे तो एक मी अंदाज बांधला होता की बाबा पित्तामुळे माझं डोकं जड झालं असेल किंवा पित्तामुळे डोकं माझं दुखत असेल. तर दिवसभर डोकं दुखलं, संध्याकाळी जेवण वगैरे झालं, बाकीची कामं आवरली आणि मी झोपायला गेले. तर पांघरून घेऊन झोपले आणि त्याच्यानंतर ना 5 ते 10 मिनिटानंतर अचानकच मला थंडी वाजायला चालू झाली. प्रचंड प्रमाणात थंडी वाजायला चालू झाली. म्हणजे अंगावर ब्लँकेट घेऊनही माझं अंग आतमध्ये कापत होतं, इतकी मला थंडी वाजायला लागली. तर मला सुरुवातीला काय वाटलं की बाबा येईल कमी, म्हणून मी ब्लँकेट घेऊन तशीच झोपून राहिले. 15-20 मिनिटं झालं थंडी काही कमी येईना. त्याच्यानंतर मग मात्र मी आईंना उठवलं, तर दूध हळद करून दिली. त्या बोलल्या की पी, म्हणजे थोडं शांत वाटेल. म्हणजे कुणाचं असं ध्यानी म्हणच नाही की बाबा हिला अचानक काय व्हायला लागले. सगळ्यांना वाटलं की हा नॉर्मल थंडी वाजत असेल, येईल कमी. दूध हळद पिलं.
तरीही काय थंडी कमी येईना. तसंच मी झोपून राहिले. रात्रभर झोप काय लागली नाही आणि डोकं दुखण्याचं प्रमाण हळूहळू वाढायला लागलं. इतकं की असं वाटायला लागलं की डोकं असं फुटायला लागलं. इतका तो डोकेदुखीचा मला त्रास व्हायला लागला. परत परत थंडी वाजून असं झालं की प्रचंड अंगात ताप आला. अंग असं भाजायला लागलं. ब्लँकेटवरून सुद्धा अंग भाजत होतं. इतकं ताप यायला चालू झालं. आणि डोकं तर काय विचारूच नका. आणि मला एक सवय आहे, डोकं दुखायला की मी काय करते, असं घट्ट पट्टीनं बांधून ठेवते. त्यामुळे कसं जरा रिलॅक्स वाटतं. पण त्या दिवशी ना डोक्याला असं कापड बांधून देखील ना डोकं दुखायचं थांबेना. इतकं डोकं असं दुखायला चालू झालं होतं. अंगात ताप यायला चालू झालं आणि पूर्ण रात्र मी अशीच काढली. म्हणजे कुणालाही झोप नाही, घरचे कोण झोपले नाहीत किंवा आम्ही कोण झोपलो नाही. इतकं ते मला त्रास व्हायला चालू झालं. कसं बसं मी रविवारची संपूर्ण रात्र काढली आणि सोमवारी सकाळी मात्र सकाळी माझे मिस्टर जाऊन ना डॉक्टरांना घरी घेऊन आले. डॉक्टर आमच्या गावातले डॉक्टर आहेत, जे माझ्या सासऱ्यांचे मित्र आहेत. त्यामुळे सकाळी ते बरोबर 7 वाजता ते आमच्या घरी आले. त्यांना चेक वगैरे केलं आणि पित्ताच्या त्रासामुळे झाला असेल असं त्यांनी सांगितलं आणि गोळ्या वगैरे दिल्या. BP पण थोडीशी कमी झाली असं सांगितलं. गोळ्या औषधं खा आणि थोड्या वेळात कमी येईल असं डॉक्टरांनी सांगितलं. दिवसभर ना त्या दिवशी मी डॉक्टरांनी दिलेले गोळ्या औषधे घेतली. पण संध्याकाळपर्यंत सुद्धा मला काही फरक पडला नाही. जे काय व्हायचं, गोळ्या खाल्ल्या ना की कमी यायचं आणि परत तीच गोष्ट फिरून थोड्या वेळानं थंडी वाजायला चालू व्हायची. लगेच 5-10 मिनिटात ताप यायचा, डोकं जड होणे. बाकीचा कोणता त्रास नव्हता, सर्दी नाही, खोकला नाही, काही नाही. फक्त ताप आणि डोकं इतकंच व्हायला लागलं. परत असं व्हायला लागलं की मला चक्कर मारायला चालू झाली. आणि दिवसभरातल्या गोळ्या औषधं खाल्लं तरी काय फरक पडेना. मग मात्र आम्ही सोमवारी संध्याकाळी परत दवाखान्यात गेलो. डॉक्टरांनी परत मला चेक केलं. थोड्याशा गोळ्या चेंज करून दिल्या मला आणि बोलली की आता ह्या गोळ्या बदलून दिलेल्या आहेत, ह्या गोळ्या खा म्हणजे कमी येईल. पण फिरून तीच गोष्ट रिपीट मला व्हायला लागली. मंगळवारी सकाळी डॉक्टरांनी ना गोळ्या बदलून दिल्या आणि सांगितलं की आता गोळ्या बदलून दिलेल्या आहेत, ह्या गोळ्यांचा कोर्स करा म्हणजे तुम्हाला कमी येईल. पण परत आणि फिरून तेच व्हायला लागलं. म्हणजे काय व्हायचं, गोळ्या खाल्ल्या की जोपर्यंत त्या गोळ्यांचा असर आहे तोपर्यंतच मला बरं वाटायचं. तोपर्यंत गोळ्या खाल्ल्यानंतर ना अंगाला घाम यायचा आणि रिलॅक्स वाटायचं. पण जसं गोळ्यांचा असर संपला की परत अंगाला थंडी वाजून यायची, अचानकच ताप यायचा, डोकं जड व्हायचं, अंगात अशक्तपणा, चक्कर यायची, असं होत होतं. आणि महत्त्वाचं म्हणजे जेवण काहीच जात नव्हतं. त्यामुळे 2-3 वेळा गोळ्या बदलूनही मला काहीच फरक पडत नव्हता. मग मात्र डॉक्टर म्हटले की ब्लड टेस्ट करून बघूया, म्हणजे त्यात काही प्रॉब्लेम आहे का. म्हणून मग मंगळवारी संध्याकाळी माझं ब्लड टेस्टला दिलं आणि त्याच्यानंतर त्याचा रिपोर्ट आला. तो सुद्धा पूर्ण नॉर्मल होता. डॉक्टरांनीच आम्हाला सांगितलं रिपोर्ट सुद्धा पूर्ण नॉर्मल आहे, घाबरायचं काय टेन्शन नाही आहे. तुम्ही फक्त ना दिलेल्या गोळ्या खात राहा, पोटाला खात राहा, जाईल तेवढं खाण्याचा प्रयत्न करा. पण माझं असं होत होतं की मला जेवणच जात नव्हतं. जेवण बघितलं की असं मळमळ्यासारखं, उलटी आल्यासारखं होत होतं. आम्ही डॉक्टरांना विचारलं होतं की बाळाला फिडिंग केलं तर चालेल का, तर ते बोलले होते करा, काही प्रॉब्लेम नाही आहे. त्यामुळे कसं झालं, एक तर मी आजारी आणि बाळ फिडिंग करत असल्यामुळं ना अगोदरच मला अशक्तपणा आला होता आणि बाळ फिडिंग करत असल्यामुळे ना अजून जरा अशक्तपणा मला यायला लागला आणि त्यात पोटाला काही जात नव्हतं. मला जेवण बघितलं की मळमळसारखं व्हायचं, तोंडात असं घास ना अक्षरशः फिरत होता. काहीच खावंसं वाटत नव्हतं, फक्त शांत ना पडून राहावंसं वाटत होतं. तर ना मंगळवार बुधवारी असं करता निघून गेला. परत आणि गुरुवारी तीच गोष्ट परत व्हायला लागली. परत गोळ्या औषधं खाल्ली की थोड्या वेळापुरतं बरं वाटणार, घाम येणार, रिलॅक्स वाटणार आणि परत गोळ्यांचा असर झाला की परत आणि थंडी वाजायची, ताप यायची, ही गोष्ट चालू व्हायला लागली. घरच्यांना पण काही समजेना की बाबा हिला असं का व्हायला लागलंय. गुरुवारी संध्याकाळी ना काहीही कमी येईना म्हणताना परत ना डॉक्टरांनी माझी ब्लड टेस्ट केली. 9-9:30 वाजले होते रात्रीचे आणि त्याचा रिपोर्ट यायला अक्षरशः 10 वाजले. डॉक्टर आणि ब्लड टेस्ट करणारे हे दोन्ही आमच्या पप्पांचे मित्रच. त्यामुळे ना रात्रीचे 10 वाजले होते. तिघेही एकत्रच होते आणि ब्लडचा रिपोर्ट आला. रिपोर्ट बघून ना सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं. 3 दिवसापूर्वी जो माझा ब्लडचा रिपोर्ट आला होता त्याच्यामध्ये ज्या काही माझ्या पेशी होत्या त्या चक्क काट्यावर येऊन थांबल्या होत्या. म्हणजे इतकं पेशींचं प्रमाण, माझ्या अंगातल्या पेशींचं प्रमाण कमी झालं होतं. डॉक्टरांनी आश्चर्य व्यक्त केलं. परत आमच्या पप्पांना टेन्शन यायला लागलं, कारण डॉक्टरांनी पुढे सांगितलं की बाबा आता
म्हणजे एक शंका नको म्हणून त्यांना असं वाटायला लागलं, म्हणून डेंग्यूची टेस्ट करून घेऊयात असं डॉक्टरांनी सांगितलं. ऐकूनच पप्पांना टेन्शन यायला लागलं आणि तोपर्यंत घरात आम्हाला कुणाला काही सांगितलं नव्हतं. त्या सगळ्यांनी मिळून ती डेंग्यूची टेस्ट केली आणि देवाची कृपा आणि माझं नशीब ती टेस्ट निगेटिव्ह आली. आणि त्यावेळी कुठे सगळेजणच रिलॅक्स झाले, कारण एक तर लहान बाळ आणि कुठे जर डेंग्यू वगैरे झालं तर बाकीच्या गोष्टी आणि ते डोक्याला टेन्शन, त्यात रात्रीची वेळ. त्यामुळे डेंग्यूचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यामुळे ना सगळ्यांच्या डोक्यातलं एक टेन्शन कमी झालं, सगळेच रिलॅक्स झाले. आधी ज्यावेळी माझं ब्लड टेस्ट केलं होतं ना तर त्यावेळी युरिन इन्फेक्शन झाले असं डॉक्टरांनी सांगितलं होतं आणि त्याच्यामुळे ताप येतोय असं डॉक्टर बोलले होते. पण ह्या रिपोर्टमध्ये मात्र माझ्या पेशी, ज्या काही आधी पेशी होत्या त्या पूर्ण निम्म्या झाल्यात असं डॉक्टरांनी सांगितलं आणि त्याच्यामुळे मला हा त्रास होतोय असं सांगितलं. तर खूप जास्त प्रमाणात मला ताप येत होता, चक्क 110 ताप होता मला आणि इतका अशक्तपणा आला होता की ओआरएसचं पाणी पिऊन देखील अशक्तपणा जात नव्हता. तर अशी माझी कंडिशन झालेली. आता डॉक्टरांनी माझ्या पेशी कमी झाल्यात, त्याच्यावरती गोळ्या औषधं दिलेली आहेत आणि जेवण, व्यवस्थित जेवण, खूप सारं पाणी आणि जितका आराम करता येईल तितका आराम करा असं डॉक्टरांनी सांगितले. मी हळूहळू माझ्या आजारातून कव्हर व्हायला लागले. तोपर्यंत शिवांश आजारी पडला, त्यालाही तापच होता. डॉक्टरांनी सांगितले की माझ्यामुळेच त्यालाही आलेला आहे. त्यालाही जवळजवळ 100 ताप होता आणि आमच्या दोघांच्या आजारपणामुळे ना माझ्या सासरच्या मंडळींचं जरा थोडंफार हाल झालं. त्यांना विचार केला की ते सुद्धा जरा रिलॅक्स राहतील म्हणून आम्ही मम्मीकडे आलो आहोत आराम करायला. तर आता दोघेही आम्ही बरे आहोत. हळूहळू दोघांची तब्येत कव्हर होत आहे आणि जसं डॉक्टरांनी सांगितले तसं चालू आहे. किवीचं फळ खाणं असेल किंवा बाकीच्या काही गोष्टी असतील जसं डॉक्टरांनी सांगितले तसं मी फॉलो करत आहे. अजूनही म्हणावं तसं मला जेवण जात नाही, पण मी खाण्याचा प्रयत्न करत आहे. आम्ही दोघे मम्मीकडे आहोत आणि दोघांनाही बरं वाटते. हळूहळू दोघांची तब्येत रिकवर होत आहे. मनापासून भारी वाटते की माझ्या इन्स्टा फॅमिलीने माझी इतक्या प्रेमाने विचारपूस केली, इतक्या आपुलकीने माझी विचारपूस केली. आणि तुम्हाला खरं सांगू का, मी हेच मिळवले आणि या गोष्टीचं मला खूप जास्त समाधान आहे. तर लवकरच भेटू नवीन एका ब्लॉग सोबत. तोपर्यंत तुमच्या फॅमिलीची काळजी घ्या. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.